आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक मस्त ट्विस्ट आहे. तुम्हाला बाउलमध्ये तुमच्या नावाच्या 4 चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येकाला एक एक चिठ्ठी उचलायची आहे आणि तुम्हाला जी व्यक्ती त्या चिठ्ठीमध्ये ज्या व्यक्तीचं नाव असेल त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हा छोटासा ट्विस्ट आपण खेळूया आणि त्या व्यक्तीबद्दल तुमच्या काय भावना आहेत, एखादी चांगली गोष्ट किंवा एखादी तुम्हाला वाटते की ती गोष्ट अपग्रेड व्हावी, असं ज्या भावना आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहेत. आपण चिठ्ठ्या कशाला तुला एकदम मग तू सगळ्यात शेवटची निवडायची. नाही निर्मिती मावशी पहिली. ओके चालेल. म्हणजे आधी आपल्याला कळू दे नीट काय काय विचारायचं. वेगळीच बिशी निघाली. आय होप स्वतःचं नाव स्वतःला आलं नसेल. कुणापासून सुरुवात करूया आपण. कुणापासून सुरुवात करूया. ओके मी चिठ्ठी पहिली काढली, शेवटी कोणी घेतली. चिठ्ठी मधलं नाव पहिलं दाखवा. तुम्हीच आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा. तुला कॉमेडी क्वीन असं म्हणतात सगळीकडे जगभरात आणि महाराष्ट्रात तर अशक्य. तुला असं काय वाटतं की आणि बाई असंच नाही पण ह्यांच्याकडनं बघून मी कॉमेडीचं टायमिंग शिकले म्हण किंवा मी लहान असताना मला तसं करायचं होतं म्हण, असं तुझं कॉमेडीशी स्पेशली वेन इट कम्स टू दॅट, कारण तू सिरियस कामं खूप अप्रतिम करतेस, मी पाहिली आहेत लहानपणापासून, पण कॉमेडीचं मला नेहमी असं वाटतं की तुझं एक स्वतंत्र टायमिंग आहे जे खूप इनोसंट, म्हणजे इनोसन्स आहे त्याच्यात आणि त्यांनी खूप हसायला येतं. तर असं असेल ना की कॉपी नाही म्हणणार पण असं मला करायचं होतं, असं तुला इन युअर यूथ और वेन यू वर अ चाइल्ड असं कोणाबद्दल वाटलंय? खरं सांगायचंच तर तू जे आत्ता म्हणालीस की तू सिरियस माझ्या भूमिका खूप बघितल्यास, तर मी सिरियस भूमिकाच करत आलेली आहे जोपर्यंत मी व्यावसायिक रंगभूमीवर येत नव्हते तोपर्यंत. पण ॲक्सिडेंटली व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि मी कॉमेडी करायला लागले आणि मलाच खरं तर आश्चर्य वाटलं की आपल्याला अरे बापरे हे आपल्याला कसं काय जमते, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि त्यानंतर ते लोक म्हणायला लागले फारच उत्तम करते मी. ओके, पण मला स्वतःला असं वाटतं की मी अशी कॉमेडी कुठे नाही करत, मी ते कॅरेक्टर प्ले करते. म्हणून मी नेहमी म्हणते जर लिखाणात उत्तम कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं तर मी ते चांगलं करू शकते. ते उत्तम लिहिलेलं असलं, ते उत्तम दिग्दर्शित केलेलं असलं तर ते माझ्या आतून ते जास्तीत छान येतं. आणि मला एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते की अभ्यास तर प्रत्येक भूमिकेचा आपण करतो, म्हणजे तो कॉमेडी असो किंवा सिरियस असो तो आपण करतोच. पण मला सांगावंसं वाटतं की मी ब्लेस्ड आहे, स्वामींची माझ्यावर खूप कृपा आहे की ते माझ्या आतून येतं. मला असं विचार करून आता मी अशी रिॲक्ट होईन, आता मी तशी असं काहीही करावं लागत नाही. हां एक्झॅक्टली. हां म्हणजे मला असं काही करावं लागत नाही. मी मागे पण एका मुलाखतीत म्हटलं की एखादा रोल जर मला आता आपला निर्मला कोंडे पाटीलचा रोल आहे तर मी ती निर्मला कोंडे पाटील आहे हे मी स्वतःला बजावून ते पूर्णपणे भिनवून घेते स्वतःत की मी निर्मला कोंडे पाटील आहे. तर तिचं सामाजिक स्टेटस काय आहे, तर ती एका मंत्र्याची पॉलिटिशियनची बायको आहे, तिचं आर्थिक स्थैर्य आहे की नाही तिला, त्या गोष्टी मॅटर करतात माझ्यासाठी कॅरेक्टरचा अभ्यास करताना. किंवा ती गावाकडची आहे तर मग ती किती मोकळी ढाकळी असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास असतो ना त्यातून ते कॅरेक्टर उभं राहतं. आणि मग त्यातला जो इनोसन्स आहे तो मात्र मला तो पकडायला लागतो. आणि तो इनोसन्स देवाच्या कृपेने कायम माझ्याकडे आहे, फार पूर्वीपासून आहे आणि तो असाच कायम राहू दे. तर तो वर्क होतो समाव. आणि मला नाही माहिती की मी अशीच रिॲक्शन किंवा ह्याच टायमिंगने का दिलं, ते आहे टायमिंग. आता काय करू, ते आहे टायमिंग. हां म्हणजे सिरियसली. आणि एक चांगली गोष्ट काय सुधारायला पाहिजे, चांगली गोष्ट
असं दोन्ही नाही सांगता येणार? चालेल ना. चांगली गोष्ट तर म्हणजे कॉमेडी ती चांगली करते, ॲक्ट्रेस ती चांगली आहे, हा एक भाग आहेच. पण मला तिच्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट की ती फार कमाल को ॲक्टर आहे. तिच्या बरोबर काम करायला फार मजा येते. शी इन्स्पायर्स यू टू डू अ गुड जॉब. म्हणजे सांगून नाही की तू आता असं कर, तू असं म्हणून नाही. म्हणजे तेही ती करते काही वेळेला आपण चुकत असू तर, पण तसंच आपण सांगितलेलंही ती ऐकते. म्हणजे असं झालं 1-2 वेळेला की मी असं म्हटलंय निर्मिती म्हणजे असं करून बघायचं का हे, तर मी सिनियर आहे, मी ऐकणार, म्हणजे तू नको सांगू मला, असं होत नाही ते तिच्याकडनं. तर ॲक्ट्रेस ती चांगली आहे, पण ती खूप भारी को ॲक्टर आहे आणि ही चांगली गोष्ट. आणि वाईट गोष्ट ही की ती भयंकर अंडर एस्टिमेट करते स्वतःला. म्हणजे आता ह्याच्याबद्दल बोलून आता मी तिच्यावर चिडून झालं आहे, तिने त्याच्यावर रुसून झालं आहे, आता फक्त भांडणं व्हायची राहिली आहेत ऑफिशियली. ती खूप अंडर एस्टिमेट करते, खूप जास्त. आणि हे तिने करू नये, म्हणजे ती मान्यच करत नाही. म्हणजे मॉडेस्ट असावं, मी असं नाही म्हणत की मास करावा, पण ती खूप जरा जास्तच मॉडेस्ट आहे. सो दॅट इज माय प्रॉब्लेम. ते तिने सुधारावं अशी मी आशा करते आणि आता ही माझी अपेक्षा आहे. 24मध्ये तरी काहीतरी कर आता. काय मॉडेस्ट राहायचं ग, पण ओव्हर मॉडेस्ट नाही व्हायचं. म्हणजे हां नाही ते हेमंत सांगितलं, हां नाही ते तेच हा जो ऑकवर्डनेस आहे आता इतकं, म्हणजे क्वीन ऑफ कॉमेडी म्हणत तो ऑकवर्डनेस कधी जाणार आहे त्या दिवसाची मी वाटच बघते. बहुतेक जिम्मा 25,000 वगैरे होईल तोपर्यंत असेल हेच. आपण असं चिठ्ठ्या घेते तुमची खिशात का ठेवली आहे चिठ्ठी? ह्यांच्या खिशात काय आहे? Oh my God. काय आता म्हणजे आत्ताच केलं की अॅनिव्हर्सरीला हा गेम खेळलो आपण. हो. तर मी प्रश्न विचारायचा आहे तिला. ओके. पहिल्या झिम्मातली मीता करताना तुला जास्त मजा आली का दुसऱ्या झिम्मामधली मीता करताना तुला जास्त मजा आली? दुसऱ्या झिम्मातली मीता करताना मला जास्त मजा आली. कारण झिम्मा 1च्या मीताला एक डेफिनेट म्हणजे ती भिरभिटलेली असते, ती घाबरलेली असते, ती दुःखी असते, असं एक डेफिनेट हे होतं की त्याच्या बाहेर जायचं नव्हतं. पण झिम्मा 2ची मीता ही भिरभिटलेली नाही आहे, पण अजून पूर्णपणे अशी कॉन्फिडंटही नाही आहे, थोडीशी हसते पण तरी इनडेसायसिव्ह आहे, असं ते मधलं होतं. आणि त्याला बॅगेज होतं झिम्मा 1मधल्या मीताचं. त्यामुळे ते करताना मला जास्त काम करावं लागलं आहे, मला जास्त मेहनत घ्यावी लागली झिम्मा 2ची मीता साकारताना. त्यामुळे त्याची मला जास्त मजा आली. तुमच्या बायकोबद्दल सोशल मीडियावरती फार चांगल्या गोष्टी तुम्ही लिहित असता. ऑब्व्हियसली तुमचं केमिस्ट्री खूप चांगलं आहे. फक्त तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की ती गोष्ट त्यांनी सुधारावी, म्हणजे किंवा त्यामध्ये काही चेंज करावा, ती एखादी गोष्ट कोणती आहे? मला असं वाटतं तिने आता हे वर्ष संपत चाललंय आणि पुढचं वर्ष येत आहे, तर या पुढच्या वर्षी तिने संकल्प करावा की स्वतःच्या हेल्थकडे आपण लक्ष द्यावं. तुम्हाला कोणाची चिठ्ठी आहे? आता काय ऑब्व्हियसली आता काय कळल्या चिठ्ठ्या त्याला. मला सिद्धा तुला एकच प्रश्न विचारायचा आहे. तू लास्ट कधी चिडलायस? हो का? मी तर नाहीच पाहिलंय त्याला, नाहीच पाहिलंय मी तुला. लास्ट कधी चिडलोय? नाही कसा तिकडे जरा आम्हाला बोलायचंच आहे. हा कसा तिकडे आपल्यावर ओरडला होता जिम्माच्या वेळेला, तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या आणि एवढं हां असं वगैरे असा तो स्वर लागला होता ना. बाकी हा कधी नाही असा ओरडत आरडत, एकदाच बोललो. असा कधी तू लास्ट चिडलायस? माझा प्रॉब्लेम हा आहे की मला जेव्हा सिच्युएशनमध्ये तीव्र राग येतो तेव्हा मी स्वतः थरथरायला लागतो आणि मग मी शांत बसतो. आणि
तो मी घालवतो पूर्णपणे. मग असा उद्रेक होत नाही. गाडी चालवताना ही व्यक्तीच नसते कधी. गाडी चालवताना तो सगळ्या गोष्टींचा राग तो गाडी चालवताना येतो बाहेर. माझं हे आहे की मी जरा शिस्तबद्ध गाडी चालवणारा माणूस आहे. म्हणजे लेन पाळायची, सिग्नलला थांबायचं. आणि मला केव्हा सगळ्यात जास्त राग येतो, लाल आहे सिग्नल, मी उभा आहे आणि मागनं पॅपॅ पुपू करायला लागले की मला राग येतो. मग मी गाडीतनं खाली उतरून मग मी भांडण करतो त्या माणसाशी. सो माझं असा मला तीव्र राग कधी येत नाही. आणि मला माहिती आहे की मी कुणाला तेवढी पॉवर देत नाही की त्याच्यामुळे मी चिडावं. हा, कारण तुमच्या वागण्यामुळे माझा संताप झाला एवढं. आता ठीक आहे, आता हो आहे म्हणजे नाही, पण एवढा राग चिडचिड मागच्या वर्षी एका सिनेमाच्या शूटला झाली, पण बस तेवढंच काय. सिद्धार्थ बद्दल चांगली गोष्ट आणि तुम्हाला ती अशी वाटते की सुधारावी अशी. खूप कमी गोष्टी आहेत. हा खरंच माझं तर तेवढंच राहिलंय. माझं तेवढंच आहे ऍक्च्युली. हे का असं फाटकं घालतोय, जरा शिवते, नाही तर माझ्याकडे ते मी शिवून देते तुला. सिद्धार्थबद्दल सगळं खूप छान छान आहे. म्हणजे असं अगदीच गुडी गुडी बोलायला नको, पण तो असला ना आजूबाजूला की खूप असं पॉझिटिव्ह वाटतं, एनर्जेटिक वाटतं, आपल्यालाच असं आतून छान वाटायला लागतं. हां, सिद्धार्थ आहे. म्हणजे आता आमच्या थिएटर व्हिजिट्स चालू होत्या तेव्हा मी धोम्याला विचारायचे की कोण कोण आहे आपल्याबरोबर. सिद्ध्या आहे ना, हां मग ठीक आहे. म्हणजे तो म्हणायचं मी पण आहे. नाही तू आहेस पण सिद्ध्या आहे ना. हां, म्हणजे तो सगळं चार्ज घेतो, तो सगळं स्वतः पुढाकार घेऊन सगळं करतो. सगळं छान आहे तुझं सिद्ध्या. गॉड ब्लेस यू. मस्त आहेस तू. सुधारण्यासारखी सांग ना पटकन काय गोष्ट. हो, खूप बोलतो तो तिरक. आणि ते आम्हालाच कळतं आणि कळणाऱ्यालाच कळतं ते. नाही त्यांनी काही बदलावं असं काही नाही मला वाटत. आहेस तसाच राहा, फक्त डोक्यात हवा जाऊ देऊ नको. छान तुझं चाललंय, छान आहेस तू, असाच राहा. सिद्धार्थची चिठ्ठी तर उलगडलेली आहेस. आता हे म्हणतात दाखवायची मला की एक जर का एलिमेंट ऑफ सरप्राईज दाखवायचं असेल तर. प्रश्न होईला या ह्याच्यात विसरलो मी काय प्रश्न विचारणार होतो. हां, 2 आहेत प्रश्न. एकाचं हो नाही वाला उत्तर आहे. जिम्मा 3 येणार आहे ना. आणि हो नाही वाला उत्तर पाहिजे. हो ओके हां हो. कधी केव्हा वगैरे मी नाही विचारणार. पण जिम्मा 1 केल्यानंतर तुला स्पष्टपणे कळलेलं की दिग्दर्शक म्हणून आपल्या ह्या चुका झाल्या. जिम्मा 2 मध्ये तुला असं काय वाटतंय की आपल्याकडनं हे करायचं राहून गेलं आणि हे केलं असतं तर कदाचित आत्ता जेवढा आवडतोय त्याच्या मे बी 15-20% आणखी आवडलं असता. असं काय करायचं राहून गेलंय, किंवा तुला असं काय करायचंच होतं पण ते काय वेळ, बजेट, जागा बिगा या सगळ्या याच्यामुळे पटकन ते करायची संधी नाही मिळाली. नाही, वेळ, बजेट असं काही त्याच्यामुळे काहीच रेस्ट्रिक्शन नव्हतं. खरं तर यावेळेला असं सुटून केलेलं आहे. हवं तिथे शूट केलेलं आहे. मला असं वाटतं अजून थोडा एंटरटेनिंग, म्हणजे अजून थोडा जास्त विनोदाकडे जाणारा. म्हणजे मी तो प्रयत्न केला आहे की प्रत्येक सीन कुठेतरी शेवटी येऊन पुन्हा लाईट होतो, मग पुढचा हे होतो. मला सगळे असणारे इमोशनल सीन्स किंवा असलेली जी इमोशन आहे ती प्रचंड आवडती आहे. पण मला असं वाटतं की अजून थोडं लाईट करता आलं असतं मला, एवढंच.
चांगली आणि सुधारण्यासारखी गोष्ट बापरे. दिग्दर्शकाला सांगायचं म्हणजे दडपण आहे. चांगली गोष्ट हीच आहे जी तो मगाशी नाकारत होता, की मेहनत करण्याची क्षमता आणि चिकाटी. म्हणजे मला नाही वाटत ती अख्ख्या झिम्मा 2च्या टीममध्ये दुसऱ्या कोणामध्येही त्याच्याहून जास्त आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण चिकट तो भयंकर चिकट आहे, एस्पेशली त्याच्या कामाबाबतीत भयंकर जास्त. मग ते स्क्रिप्टवर बसणं असेल किंवा त्याच्यातले बारकावे किंवा ते एडिट करणं असेल, आणि त्याला तो वाहून जात नाही किंवा स्वतःच्या कामाच्या तीव्र प्रेमात पडत नाही. त्याला माहिती आहे काय कापायला पाहिजे, काय नाही ठेवायला पाहिजे, हे त्याला व्यवस्थित कळतं. कारण ही ऑलवेज थिंक्स की जेव्हा थर्ड पर्सन कोणीतरी बघेल तेव्हा तो कसा हसेल, तो कसा रडेल, हे त्याच्या डोक्यात सेव्ड असतं. त्यामुळे ही फार दिग्दर्शक म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. आणि जे सुधारावं असं मला भयंकर वाटतंय की 2 गोष्टी. एक, तूही स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं भयंकर गरजेचं आहे. काम करत असताना तुझं जेवण घाणेरडं असतं, तुझ्या वेळा किंवा नसतंच, कधी कधी खातच नाहीस किंवा वेळा चुकलेल्या असतात. आणि त्याचबरोबरीनं तू आता ते मेडिटेशन वगैरे सगळं करतोस, ते सगळं बरोबर आहे, बट मेडिटेशन एवढं आहे तर मेंटल स्ट्रेस एवढा आहे, तर ते कुठेतरी इक्वलला आणणं गरजेचं आहे. मान्य आहे काम आणि सगळं हे सगळं बरोबर आहे, पण प्रॉब्लेम हा होतो की जे म्हणजे 400ची ऑडी असेल आणि त्यातले 380च आलेत, तर त्या 20 लोकांमुळे तो दुःख होतं जे आले नाही आहेत. पण त्या 380चा आनंद घ्यायला तो विसरून जातो. आणि मला वाटतं छोटं जरी का असे ना, किती का असे ना, तो पटकन सेलिब्रेट करत नाही. मला वाटतंय काही का मिळालेलं असे ना, अल्प सतत. सो मला असं वाटतंय छोटं जरी का मिळालं ते छान मस्त सेलिब्रेट करून मग आणखी पुढे कसं, कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तसंच जे आपल्या हातात आलेलं आहे ते सेलिब्रेट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.